निसर्गाचं आणि तुझं हे जे घट्ट जडलेलं नातं आहे, जे तू अनुभवतोस, तुझ्या बरोबर आज आम्ही अनुभवणार आहोत, ह्याला काही बालपणापासूनचा असा काही प्रवास आहे का? लहानपणी त्याची काही सुरुवात झाली होती का? इथपासून आपण सुरुवात करूया. पुण्यात जेव्हा आम्ही आलो 1972 साली, तेव्हा घरामध्ये राहण्यापेक्षा बाहेर बघणं, बाहेर जाणं याची मनापासून आवड होती पहिल्यापासून. त्यामुळे आम्ही भटक्या विमुक्त मित्रांनी एक क्लब स्थापन केला. तेव्हा तुझं वय काय माझं होतं? वय साधारणपणे 12-13 वर्षाचं असेल त्यावेळेला. आणि आम्ही भटकायचो, प्रचंड भटकायचो. पण निसर्ग पाहता येतो, त्याचा अभ्यास करता येतो याची जाणीव मला नंतर झाली. बरं. शाळेच्या ट्रिप्स पण निघायच्या. हा. तर त्यामुळे कुठेतरी अशी बारीक खिडकी दिसायची आणि त्या खिडकीतून काहीतरी दिसायचं बरं का. पण ती खिडकी परत बंद झाल्यासारखी वाटायची. म्हणजे मी जणू काही शोधत होतो थोडं थोडं. आणि मला असं वाटतं की हे आनंद काका उपजत असावं लागतं, आत असावं लागतं, हे बाहेरून येत नाही. तर त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट का आवडते याचं तसं कारण नाही सांगता येत आपल्याला. खरंय. पाहणं हे सुरूच होतं. हा. भटकणं पाहणं हे सुरूच होतं. परंतु अभ्यास आणि पाहणं याच्यातला फरक आहे. मी काही अभ्यासातला हुशार मुलगा नक्की नव्हतो, मला अगदी नीट आठवतंय. पण काही गोष्टी मला अल्टिमेट जमायच्या आणि काही गोष्टी एकदम वाईट, असं काहीतरी विचित्र प्रकरण होतं. अल्टिमेट जमणारं म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की तू इकडे तिकडे फिरून आलास, सांग बरं तू काय पाहिलंस. तर ते मला फार अल्टिमेट सांगता यायचं. आणि मला मराठीची फार आवड होती लहानपणापासून. आणि आम्हाला मराठीचे अतिशय उत्तम धडे होते त्यावेळेला. इरावती कर्व्यांचा भ्रमंती नावाचा धडा होता. त्याच्यात त्यांनी सगळं निसर्गाचं वर्णन केलेलं होतं. तर मला काय वाटतं माहितीये का, की हे थोडं 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 आतमध्ये पडत होतं, रुजत होतं, घेत होतो मी सारखा. ते हे सुरूच होतं सारखं. मग तो अभ्यासाचा क्षण केव्हा आला? अभ्यासाचा क्षण हा मी साधारणपणे 12वी पास झाल्यानंतर आला. आणि त्यापूर्वी कापशी नावाच्या एका पक्षाच्या मागे मी लागलो होतो. बर. आणि कसं माहिती का, की मी खूप सायंटिफिक विचार करत होतो वगैरे असं काही नाही बरं का. पण त्याचं सौंदर्य, त्याचं उडणं, त्या पक्षाची शीळ, तो कसा हलतो, कसा बोलतो, कसा चालतो, त्याचं घरटं, याचा मी वेध घेण्याचा प्रयत्न केला. मग त्याचा तू अभ्यास सुरू केला. बरं, मग पुढे काय झालं? तर ते घरटं सापडलं मला त्या पक्षाचं. तर पक्षाचं घरटं जर का सापडलं तर त्या पक्षाचा अभ्यास करणं सोपं जातं. कारण त्याच्या सगळ्या हालचाली घरट्या भोवती केंद्रित होतात. बर. हां. घरटं बांधणं, पहिली काडी गोळा करणं, दुसरी काडी गोळा करणं, अंडी घालणं, अंडी उबवणं, अंड्यातून पिल्लं बाहेर येणं, पिल्लांचं संगोपन, पिल्लांच्या संगोपनामध्ये पप्पा पक्षांचा आणि मम्मी पक्षाचा सहभाग. बरं. हे सगळं मी खूप जवळनं पाहिलं. आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे दुर्बीण सुद्धा नव्हती. मी साध्या डोळ्यांनीच बघायचो सगळं. आणि किती काळ? साधारणपणे हा 6 ते 7 महिन्यांचा काळ होता. एवढा काळ मी त्या पक्षाच्या मागे असायचो, त्याची शीळ ऐकायचो. एकदा तर एक इतकी मजेशीर गंमत बघितली होती. मादी घरट्यामध्ये अंडी उबत बसलेली होती आणि त्यावेळेला नदीच्या पलीकडच्या बाजूनी नर उडत आला आणि नरांनी त्याच्या पायामध्ये धरलेला उंदीर हवेत सोडला. तो उंदीर हवेतून खाली नदीमध्ये पडायच्या आधी मादीनी सूर मारून हवेत पकडला आणि ती घरट्याकडे आली. म्हणजे हिंदू लग्न पद्धतीमध्ये घास भरवण्याचा जो कार्यक्रम असतो, वधू वराला आणि वर वधूला, तर इथे वरानी वधूला घास म्हणून उंदीर भरवला. मला एक गोष्ट सांग की निसर्गाचं प्रेम, पक्षाचं प्रेम हे आपलं जीवन ध्येय करावं, हे तुला कधी वाटलं आणि हा निर्णय तू कसा घेतलास? माझ्या सुदैवानं मला नेमकी ज्याची आवड होती तेच काम मला मिळालं. आणि मी BCom झाल्यानंतर WWF म्हणजे वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन नाही, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली. पक्ष्यांचा अभ्यास, तुझे अनुभव, ह्याच्यातला अजून एक असा केस स्टडी सांगता येईल का? म्हणजे उदाहरणार्थ थोरला धोबी असेल. हो. मुठेवरचा धोबी एक नावाचं एक पुस्तक लिहिलं. धोबी हा पक्षी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऐकून? हॅलो, मी तुम्हाला विचारतोय. हा पक्षी त्याच्या घरट्याला कुठेतरी आतल्या बाजूनी सापाची कात लावतो. घरट्यामध्ये सापाची कात मटेरियल म्हणून लावतो. तर तसं एकदा लक्षात आलं की सुगरण हा पक्षी, म्हणजे आपण ज्याला विवर बर्ड म्हणतो, म्हणजे जशी मगाशी बहिणाबाईंचा उल्लेख झाला तर त्यांनी इतकं सुंदर लिहिलंय, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, तिची उलुशिक चोच, तेच दात तेच ओठ,
तुला दिलं र देवानं 2 हात 10 बोट. आपल्याला 2 हात आहेत, 10 बोट आहेत, सुगरणीसारखं घरटं विणता येत नाही. मला एक सांग की ह्या सगळ्या अभ्यासामध्ये हे प्रचंड भटकंती करायची, म्हणजे कुठे राहायचं, काय खायचं, किती भटकंती करायची, सोयी वगैरे अशा काही नाहीतच ना? सोयी अशा नव्हत्याच. जिथे आपल्याला जायचंय तेच आपलं घर असं साधारण असायचं. मग ह्या सगळ्या अडचणींना तू कसं तोंड दिलं? सवय होती आधीपासून म्हणून? मनापासून आवड होती असं मी म्हणेन, म्हणून त्याला मी तोंड देऊ शकलो. ते कष्ट नव्हते वाटत मला. ते तुला कष्ट वाटतच हा, नव्हते? ते कष्टानंद होता. तो कष्टामध्ये असलेला आनंद होता. आणि ह्या पक्ष्यांचं निरीक्षण म्हणजे पेशन्स पेशन्स, प्रचंड पेशन्स लागतो. खूप वाट बघावी लागते. किती काळ असं वाट बघत बसावं लागतं? या अभ्यासाच्या दरम्यान मी 51 तास एका जागी बसलो होतो. 51 तास? 51 आवर्स. बर. आणि हे बघण्यासाठी की मला उत्सुकता होती की सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जंगलातला एक पाणवठा निसर्गातले वेगवेगळे जीव शेअर कसा करतात, भांडत कसं नाहीत एकमेकांमध्ये, कोणत्या वेळेला येतात, कसं पाणी पितात, प्रत्येकाची पाणी पिण्याची पद्धत वेगळी, प्रत्येकाचा क्रम वेगळा, कोणीतरी एकटा येतो, कोणीतरी दुकटा येतो, कोणीतरी तिकटा येतो, कोणीतरी 4 जण घेऊन येतो. हे सगळं बघण्याची मला फार मनापासून उत्सुकता होती. म्हणून अशी लपणं बांधून जो अभ्यास केला तो आता मी मुक्काम पोस्ट पाणवठा या नावाच्या पुस्तकातून प्रकाशित तू करतोयस. मला सांग, या सगळ्या पक्ष्यांकडून माणसांनी काय काय शिकावं? माणसांनी पक्ष्यांकडनं शिकण्यासारखं खूप आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षी स्वतःचं शरीर नेहमी स्वच्छ ठेवतात. दुसरं म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही कर्तृत्वाची उंची गाठली तरी नेहमी आपले पाय टिटवीसारखे जमिनीवर असायला पाहिजेत. हे दुसरं. तिसरं म्हणजे पक्ष्यांच्याकडे सौंदर्य दृष्टी आहे. मोराला सुंदर पिसारा आहे. उत्तम मोरच जास्तीत जास्त लांडोरी इंटू इन्व्हर्टेड कॉमा पटवू शकतो. आणि दुसरं म्हणजे पक्ष्यांच्या मध्ये लहान पिल्लांचं पालन पोषण हे सुद्धा घेण्यासारखं असतं त्यांच्याकडनं. दुसरं म्हणजे मला असं वाटतं की काहीही घडलेलं नसताना सुद्धा पक्षी आनंदाचं गाणं गातात. आणखीन एक असं म्हणतात की सारस क्रौंच हा जो पक्षी आहे त्याचा जोडा आयुष्यभर एकत्र राहतो. बर. तेही पक्ष्यांकडनं घेण्यासारखं आहे. एकनिष्ठपणा हा देखील घेण्यासारखा. कितीतरी गोष्टी पक्ष्यांकडून शिकण्यासारख्या आहेत. तुझ्या प्रवासातल्या काही इमेजेस, काही प्रतिमा आपण बघूया? जरूर जरूर. ही जी पहिली इमेज दिसतीये ती जंगलातली एक वाट आहे. जंगलातली वाट आम्हाला नेहमीच भुरळ घालते. या ज्या पावलाच्या खुणा दिसत आहेत त्या एका प्राण्याच्या आहेत. आम्ही प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या पावलांच्या खुणांचा अभ्यास करत करत जंगलात फिरतो. याला मी शेरलॉकिंग ऑफ ॲनिमल्स असं म्हणतो. क्वेल याच्यामध्ये वेगवेगळ्या दिशांना चोची करून बसलेले पक्षी आहेत. रात्री असे झोपतात पक्षी. बरं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॉमन टेम्परेचर डेव्हलप होतं. थंडी वाजत नाही. बरं. हां. आणि इकडच्या बाजूनी जर का प्रेडेटर आला, इकडून आला तरी कुठल्या तरी पक्षाला कळतं आणि तो पटकन आपली जागा सोडून देतो. हा का उडाला म्हणून बाकीचे पण उडतात आणि बाकीचे पण पळून जातात आणि काही सेकंदांमध्ये भुर्र असा आवाज करून सगळे पक्षी सगळ्या दिशांना पळतात आणि तो जो कोण प्राणी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असतो त्याला काही मिळत नाही. नंतर हे मोरकिडे नावाचे किडे असतात, त्याचे सापळे रचतात. सापळे? हां. आणि याच्या आतमध्ये तो राहतो. बरं. कडेनी जर का एखादी मुंगी चालत गेली आणि त्या खड्ड्यामध्ये पडली की त्या मुंगीच्या स्वतःच्या वजनाने त्या खड्ड्याच्या उतारावर असलेली माती ओघळून ती मुंगी त्या माती सकट मध्ये पडते. हां. आणि मग नंतर तो मोरकिडा तयारच असतो. त्याच्या नांग्या परजून पकडतो आणि तिला सक करतो. जसं ही मुलं स्ट्रॉनी पेप्सी पितात तसं. आणि मग बाकीचा किडा बाहेर फेकून देतो. हा फोटो काढायला मला अक्षरशः काही सेकंद मिळालेले होते. पाण्यामध्ये रानकुत्रा बसलेला होता आणि ही सगळी वानरं त्या रानकुत्र्याला घाबरून या वेलीवरती चढून बसलेली होती. हळद्या नावाचा पक्षी. हळद्या हळदीसारखा पिवळा तो हळद्या. आणि हे झाड जे आहे ते मोवई नावाचं झाड आहे आणि हा पक्षी त्या झाडाची फळं खातो बियांसकट. त्यामुळे बिया त्याच्या पोटात जातात. पचन मार्गातून बिया विष्ठे वाटे खाली पडतात. त्या पडल्या की लवकर रुजतात आणि अशी रोपं आपण नर्सरीमध्ये वाढवलेल्या रोपांपेक्षा जास्त सशक्त असतात. या किरणच्या प्रवासामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की एका पक्षापासून, एका प्राण्यापासून त्याच्या भटकंतीला सुरुवात झाली, परंतु हळूहळू एक संपूर्ण पर्यावरणाची सिस्टीम, संरचना कशी असते
हे पाहण्यासाठी म्हणून त्याने नागझिरा हा प्रकल्प आणि जिथे तो आता सेतू या प्रकल्पाद्वारे काम करतो ती सगळीच कहाणी आपल्या दृष्टीनं खूप शिकण्यासारखी आहे. तर तू जरा त्या नागझिऱ्याच्या तुझ्या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला सांग. पुण्यामध्ये साधारणपणे एक 25 वर्ष राहिल्यानंतर मला पुणेकरांचा घाऊक कंटाळा आला होता. माणसं बघावीचीच वाटत नव्हती अजिबात. आणि मी असं आतून अस्वस्थ झालेलो होतो आणि असं वाटत होतं की बाहेर जावं, काहीतरी वेगळं करावं. म्हणून मी ठरवलं की 1 वर्ष एका जंगलात जाऊन राहायचं. कुठल्या जंगलात राहायचं? नागझिरा. का? तर तात्यांचं पुस्तक वाचलेलं होतं नागझिरा नावाचं. आणि त्या पुस्तकात त्या प्रस्तावनेत असं त्यांनी म्हटलं होतं की मी हे पुस्तक जे लिहिलंय ते म्हणजे जंगलात एक मी वाट पाडली आहे, या वाटेनं कोणीतरी पुढे जावं. 23 वर्षांनी मी नंतर त्या वाटेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. 1500 किलोमीटर सायकलिंग केलं, 1200 किलोमीटर विनोबा एक्सप्रेस पायी फिरलो आणि सगळं बघितलं. मनात काही ठेवलेलं नव्हतं की आज आपल्याला अमुक बघायचंय, आज आपल्याला तमुक बघायचंय, मग काहीतरी प्लॅन केला वगैरे, काही नाही. आपल्याला जे आवडतं ते बघायचं असं ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे संपूर्ण ऋतुचक्र मी तिथे राहिलो. 4 डिग्री सेंटीग्रेड पासून 47 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या तफावतीमध्ये तिकडच्याच प्राण्या पक्ष्यांसारखं राहिलो. आणि जे जे पाहिलं ते टिपून ठेवलं. त्याच्या 90 डायरीज झाल्या. की ह्या सगळ्यासाठी मोकळं सोडायला, तुला मोकळं सोडायला तुझ्या मागे तशी माणसं लागतात ना रे. सगळ्यांचं सहकार्य महत्वाचं आहे. 2 गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणजे या क्षेत्रातले माझे गुरु डॉक्टर रमेश बिडवे, जे दुर्दैवानं सुनामीमध्ये वाहून गेले, त्यांनी मला पहिल्यांदा बर्ड वॉचिंग हे शिकवलं, पक्षी निरीक्षण हे शिकवलं. त्यामुळे गुरु शिष्य परंपराच आहे ही. मी विशिष्ट अंतरापर्यंत त्यांचं बोट धरलं आणि मला असं वाटलं की ठीक आहे, आता आपण थोडंसं जास्त उंच भरारी घेऊ शकतो. तेव्हा मग मी त्यांचा हात सोडला आणि स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा तरुणांच्यासाठी ज्यांना अशी आवड आहे निसर्गाची, पर्यावरणाची, आज करिअर म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघू शकतात का? बघू शकतात, पण इथे एक निवड करावी लागेल आपल्याला. आणि ती अगदी जमिनीवरती बसून निवड करावी लागेल. ती अशी की मला आनंद पाहिजे का पैसा पाहिजे, यातली निवड. मी निवडलेलं होतं मला आनंद पाहिजे. कारण तुम्ही खूप एन्जॉय करू शकता, एवढे पैसे या क्षेत्रात मिळत नाहीत. इको टुरिझम हे एक चांगलं क्षेत्र आता विकसित होतं आहे. एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरणशास्त्र, अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही उत्तम निसर्ग शिक्षक पण होऊ शकता. आणि त्याच्यासाठी निसर्गाचा मूलतः निसर्गाचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे. पण त्याच्यानंतर परत एक मुद्दा येतो जो मला इथे सांगायचा मुद्दाम, की मी रिसर्च केला, मी संशोधन केलं, माझ्या नावाने एवढा मोठा खंड प्रकाशित झाला आणि मग नंतर तो खंड कुठेतरी फडताळावरती कपाटावरती बसला आणि दरवर्षी 1 सेंटीमीटर एवढी धूळ त्याच्यावरती साचत गेली. हे नाही करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आपल्याला अभ्यासातून जे कळलं ना, त्याचा निसर्गाच्या वृद्धीसाठी, निसर्गाच्या विकासासाठी, निसर्गाच्या एन्हान्समेंटसाठी आपण उपयोग केलाच पाहिजे. नागझिऱ्यामध्ये असताना एक प्रकारे मी नागझिऱ्याची सौंदर्याची बाजू बघितली असं आपण म्हणूया. आणि मग नंतर मग मला लक्षात आलं की हे जंगल काही असंच राहणार नाही आहे, त्याच्यावरती आघात होत आहेत. आणि ते आघात मी डोळ्यांनी बघायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला इथे येऊन काम करायला पाहिजे. आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकांशी बोललं पाहिजे. मला असं वाटतं की ती गॅप एक भरून काढावी म्हणून स्थानिक लोकांशी संवाद वाढवला. पिटेझरी गावात जायला सुरुवात केली. पिटेझरी एक छोटंसं गाव आहे अभयारण्याच्या जवळ. तिथे राहिलो. तिथलं सगळ्या लोकांशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. त्यांना समजावून घेतलं त्यांच्या गरजा काय आहेत, निसर्गावरती आघात होतोय म्हणजे काय होतंय नेमकं, जंगलाला आगी का लागतात, पाणवठ्यांमध्ये विष का कालवलं जातं, सापळे का लावले जातात, हे लोक जंगलात जाऊन झाडं तोडून का आणतात आणि साकोलीला जाऊन का विकतात, या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असं लक्षात आलं की जंगलाच्या किंवा कुठल्याही नैसर्गिक संसाधनाच्या परिसरामध्ये राहणारा लोकसमूह जो असतो त्यांना स्वतःच्या उपजीविकेचं साधन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांचं जंगलावरचं अवलंबन कमी होत नाही. हे रिअलाईज झालं. म्हणून मग आम्ही त्या लोकांच्यासाठी काही प्रकल्प घेतले. उदाहरणार्थ त्यांना गाईड म्हणून प्रशिक्षित करणं.
गाईड म्हणून त्यांना प्रशिक्षित केल्यामुळे जंगलात येणारे जे लोक असतात त्यांच्याबरोबर ते जाऊ शकतात आणि त्याच्यातून त्यांना थोडेफार पैसे मिळू शकतात. किंवा मशरूम कल्चर, ते पण 2-3 ठिकाणी आम्ही सुरू केलं की मशरूम्स उगवायची आणि मग ती एखाद्या खेड्यामध्ये असतात ती तालुक्याच्या ठिकाणी जायचं, ती विकायची, त्याच्यातून त्यांना 4 पैसे मिळतील असं. त्याच्यानंतर नैसर्गिक पाणवठ्यांचं पुनरुज्जीवन केलं. नैसर्गिक पाणवठे हे टिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला, त्या लोकांना त्याचं महत्त्व पटवून दिलं. साप कसा पकडायचा हे शिकवलं. कित्येक साप, हजारो साप त्याच्यामुळे वाचलेले आहेत आज. नाहीतर साप दिसला की धर काठी आणि हान, हे बंद झालं गावामध्ये. काही मुलं आता तयार झाली की जी डायरेक्टली जाऊन साप पकडतात. नंतर मला म्हणजे याच्यातला प्रचितीचा आनंद, म्हणजे मला अल्टिमेट आनंद केव्हा मिळाला हे सगळं काम करताना, तर एक दिवस सकाळी मी त्या रूपचंदच्या घरामध्ये होतो आणि एक आदिवासी मुलगा, राधेश्याम उईके त्याचं नाव आहे, त्याच्या हातामध्ये घुबड घेऊन आला होता. आणि मला म्हणलं की घुबड पाण्यात पडलेलं होतं, ते मी आणलंय, त्याला आपण वाचवूया. जो गोंड आदिवासी परंपरागत शिकारी आहे, ज्याला एखादी वस्तू हलताना दिसते ती वस्तू खायची असते एवढंच माहिती आहे, अशा गोंड आदिवासी मुलांनी एका पाणवठ्यामध्ये पडलेलं आणि जवळजवळ मरायला टेकलेलं घुबड माझ्याकडे आणून दिलं. आणि त्याला असं वाटलं की हे वाचलं पाहिजे म्हणून आपण किरण दादांकडे नेऊन देऊ. तेव्हा मला आनंद झाला, कारण त्याच्या मनात झालेला बदल मला दिसत होता. आणि हा बदल करणं सोपं नाहीये, याला प्रचंड तपश्चर्या करावी लागते, प्रचंड कष्ट करावे लागते. माणसं बदलणं हे भयंकर अवघड काम आहे. अगदी खरं, अतिशय अवघड काम आहे. त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतो, चिकाटी लागते. आणि ही मला असं वाटतं ही जी प्रतीक्षा आहे ती मी निसर्गाकडनं शिकलोय. शुक सारिका प्रलापन कला असं म्हणतात. म्हणजे ना ती एक कला आहे. तो जेव्हा त्या तऱ्हेची शिट्टी वाजवतो तेव्हा ती शिट्टी नसते, त्यानं त्या पक्षाचा आवाज हुबेहूबपणे काढलेला असतो. म्हणून माझ्या मनात उत्सुकता मगासपासून आहे की हे तू कसा शिकलास, ह्याचं ही कला काय आहे हे जरा गांभीर्यानं. आतापर्यंत आपल्याला फक्त ती शिट्टी गंमत त्याची ऐकली आपण, गंमत त्याची ऐकली, पण त्याच्या मागची तपश्चर्या सांग जरा. एक म्हणजे पक्ष्यांचे आवाज ऐकणं आणि ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करणं. सुरुवातीपासूनच लहानपणापासून कशी मला माहिती, पण मला शिट्टी चांगली वाजवता येते. म्हणजे ओठांनी पण आणि बोटांनी पण आणि कंठातून पण 3 प्रकारे आपण आवाज काढतो. तर ती मला चांगली वाजवता यायची. तर सिंहगडच्या व्हॅलीमध्ये मला वाटतं मुक्ता वगैरेच लोक त्यावेळेला बरोबर होते. मुक्ता, यशोदा, आमचा एक जिप्सी नेचर क्लब नावाचा क्लब होता आणि आम्ही असंच शिट्ट्या मारत हिंडायचो. तर शिट्ट्या मारत फिरणं म्हणजे टाइमपास करत फिरणं असाही त्याचा एक अर्थ होतो. तो मला ऍप्लिकेबल नव्हता त्यावेळेला. मी सिरियस शिट्ट्या मारायचो. बरोबर. तर रिस्पॉन्स मिळायला लागला. मग तेव्हापासून मी ते जास्त सिरियसली घ्यायला सुरुवात केली आणि परत परत ऐकून ते वेगवेगळे आवाज काढून ट्रायल्स घ्यायच्या त्याच्या. परत जंगलात जाऊन काही शिट्ट्या या गोलाकार असतात, काही हार्श असतात. आता तू 1 मिनिट पकडतो का हे जरा. एक पावशा नावाचा पक्षी आहे, तर हिंदीमध्ये फार सुंदर गाणं आहे. सखीरी सुन बोले पपीहा उस पार, बोलत ऐसी मीठी बोली रह रह सुनत पुकार. हे परत परत तो पावशा आवाज काढतो बोटांचा वापर करून. असं तो सुरू ठेवतो. मला एक गोष्ट सांग, अशा ह्या अभ्यासातून तू आज किती पक्ष्यांचे आवाज काढू शकतोस? 100 पक्ष्यांचे. आणि नंतर प्राण्यांचे आवाज काढायला सुरुवात केली आणि 22 वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांचे आवाज मी काढू शकतो. त्यातले काही प्राणी प्रतिसाद देतात, काही घाबरून पळून जातात, दोन्ही रिॲक्शन्स येऊ शकतात. तर त्यातला एका प्राण्याचा आवाज फक्त काढतो, कारण आता पक्षी खूप झालं जरा. एक बाराशिंगा नावाचा प्राणी आहे, तो कान्हा नॅशनल पार्कमध्ये दिसतो. त्याच्या 2-3 जाती आहेत, त्यातला एक हार्ड ग्राउंड बाराशिंगा म्हणून आहे. तर त्यातला जो नर आहे, कल्पना कर की कसं वातावरण असतं. साधारणपणे 4 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे आणि कान्हामधल्या मेडोज अशा लांबपर्यंत पसरल्यात, कुर्ण, आणि त्या कुर्णांवरती दव साकळलेलं आहे. आणि मग हा मोठा असा शिंगांचा डोलारा घेऊन बाराशिंगा तिथे डौलात असा पुढे पुढे जात असा 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 करत.
आणि त्याचा गेट, त्याचं चालणं, त्याचं बघणं हे फार मस्त असतं. असा हळूहळू जात असतो वरती, असा मस्त शिंगांचा डोलारा त्याचा, आणि म्हणून तो अशी मान वरती करतो आणि एक आवाज काढतो. मला तू सांग, हे 100 पक्षी, हे 22 प्राणी, म्हणजे हा तुझा जो अभ्यास आहे, हा निरीक्षण, त्याच्यानंतर ते निरीक्षण शब्दबद्ध करणं, हो. त्यानंतर तुझ्या वाणीद्वारे ते निरीक्षण लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, आणि शब्द कमी पडतात की काय, म्हणून दृश्य वापरणं, हो. आणि दृश्यामध्ये भर घालण्यासाठी आवाज. पुन्हा एकदा ध्वनी वापरणं, अशा पद्धतीने संपूर्ण अभ्यास कसा सुफलित होत जातो याचं एक उदाहरण म्हणून आम्हाला दिसतं. हो. की एकाचा ध्यास, हो. त्या ध्यासातून येणारा अभ्यास, त्या अभ्यासातून मिळणारा आनंद, आणि मग तो आनंद वाटताना आपलाच आनंद वाढत जाणार. क्या बात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या संपूर्ण तास, सव्वा तासामध्ये एक आनंद यात्रा आपल्यासमोर किरणने सादर केली. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, त्याच्यातल्या ओळी अशा आहेत. महाखुळे ते होते असती. महाखुळे म्हणजे अशा माणसांना नेहमीचे लोक काय म्हणतात की हा खुळा आहे, हा वेडा आहे. कुसुमाग्रज म्हणतात, महाखुळे ते होते असती, म्हणून आपण सारे रुपयांसह पेटीत ठेवतो 2-4 ते तारे. क्या बात आहे, क्या बात आहे, वंडरफुल. तेव्हा आमच्या पेटीतल्या रुपयांमध्ये आज तू इतक्या ताऱ्यांची भर घातली आहेस, आणि तुझा हा सगळा पट, एक ध्यास आमच्या समोर तू उभा केलाय. त्यासाठी किरण, आम्ही जर सगळेजण निसर्गाचा आदर करायला शिकलो, करेक्ट, निसर्गावरती प्रेम करायला शिकलो, बरोबर, तर मला वाटतं तुझ्यामधल्या या निसर्ग वेड्याला खूप खूप समाधान मिळेल.